अंधभक्तांनो, बघा, काही लोकांना अंधभक्त म्हटल्यानंतर त्यांची तळपायाची आगच मस्तकाला जाते. अहो जाणारच ना. बघा, ज्या लोकांनी स्वतःचा मेंदू गहाण ठेवला बोगस जनता पार्टीकडं, ज्या माणसाला काडीचंही शिक्षण नाही, काडीचंही नॉलेज नाही, अशा माणसाची तरफदारी करणारे लोक जर देशात वाढले, वैचारिक लोकांना चीड येणारच ना. कारण हे असले बडवे दलाल. आता हा बघा काय म्हणतोय तुम्ही, त्याच्यानंतर ह्याचा जरा समाचार घेतो. बेटा एप्स्टीन फाइल में राहुल गांधी जी का भी नाम है, सोनिया गांधी जी का भी नाम है, महात्मा गांधी जी का भी नाम है, पोप जॉन पॉल सेकंड का भी नाम है। मेरा सवाल मेरा ही अवलाद कुणाची आहे माहिती आहे का? हिंग खाऊन पैदा झालं ना की ते व्यवस्थित कॅल्क्युलेशन होत नाही आतमध्ये, आणि मग ह्या असं बाहेर बाय डिफॉल्ट नॉन बायोलॉजिकल प्रॉडक्ट असा काहीतरी बाहेर पडतो. ह्याच्या मेंदूला वायरीनं टाके घ्यायची वेळ आलेली, ह्याचा मेंदू गहाण झालाय. महात्मा गांधीजींचा मृत्यू कधी झालाय? आपल्या शेठचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव कधी आलंय? अरे दलाला, जरा चाटायची तर व्यवस्थित अभ्यास करून चाटत जा ना. हे असले दलालांचंच प्रमाण जास्त वाढलंय, त्याच्यामुळं अंधभक्त आम्ही म्हणतो. याचं कारणच असे की ह्याची आणि अकलेची कधी गाठ पडलेली नाहीये. आता गांधीजींचा जन्म कधीचा, गांधीजीचा मृत्यू कधीचा, एप्स्टीन फाईल बाहेर आल्या कधी, आणि हा म्हणतो महात्मा गांधींचं नाव होतं. तू ज्या तुकड्यावरती पैशावरती जगतो त्याच्यावरती महात्मा गांधीजींचा फोटो आहे. आज सरकार तुझ्या पप्पाचं आहे, तुझ्या पप्पाला सांग ना तेवढा गांधीजींचा फोटो बदला म्हणून, जर त्यांचं एप्स्टीन फाईलमध्ये नाव आलं होतं तर. का आपल्या पप्पाने केलेले काळे कृत्य झाकायसाठी कुणावरच शिंतोडे उडायचे? अहो हक्काने सांगायला पाहिजे, हा आमचे पप्पा गेले होते, नाचले होते, नाचगाणं केलं होतं, तिथं मौज मजा केली होती. आम्ही देशातल्या लोकांना सांगत होतो अखंड देश सेवेस व्हायले, पण आमच्या पप्पाला नाद होता. हे सांगण्यात शरम कसली रे? ए सुधांशू, का तुझ्या डोक्याचे केस गेलेत तसं तुझी बुद्धी पण काम करायला झाली का काय?